टुडे, भारत का सच, हर भारतीय की आवाज। यांच्यातर्फे आयोजित हे माता पिता पूजन समारोहासाठी मंचावर उपस्थित माननीय अतिथीगण आणि विशेष करून या कार्यक्रमास उपस्थित या परिसराचे लक्ष्मीनगर भागाचे सर्व गणमान्य नागरिक आणि समस्त हिंदू जे ऑर्गनायझेशन्स आहेत त्यांचे सर्व कार्यकर्ते, खरा आम्हाला अत्यंत आनंद आहे, अत्यंत प्रेमाने आपण आम्हाला बोलवले। खरं तर ज्यावेळी आपण बोलवले होते ते काही दिवस काही दुसरा डेट होता आणि मला बाहेर जावं लागला, म्हणून आपण आमच्यासाठी हे डेट चेंज केले। आम्ही सर्व आयोजकांचे हार्दिक धन्यवाद देतो। खरं या परिसरात यायचे बरेच दिवसापासून आमची इच्छा होती, आमचे अधिकारी कर्मचारी यांची पण इच्छा होता की या परिसरात एक वेळा यायचे, कारण या परिसरात गुन्हेगारीचे दृष्टिकोनातून आणि शिस्तीत आणण्याचे दृष्टिकोनातून भरपूर काही करायला पाहिजे अशा वेगवेगळ्या भागातून मला फीडबॅक यायचे, म्हणून मला यायची इथे इच्छा होती आणि आज या कार्यक्रमानिमित्ताने आपण आम्हाला संधी दिली। मी परत एकदा सर्व आयोजकांचे हार्दिक धन्यवाद देतो। आणि माता पिता पूजन समारंभ हे किती महत्वाचे याबद्दल भरपूर विस्तृतरित्याने सांगण्यात आलेले आहे। मी फक्त आमचे वैयक्तिक उदाहरण मध्ये आमचे आई वडील आमच्या सोबत राहतात आणि आई वडील 91 वर्षाचे आहे, आई 84 वर्षाची आहे आणि खरं सकाळी त्यांचे आशीर्वाद आणि संध्याकाळी त्यांचे आशीर्वाद घेतल्यानंतर कोणाची भीती वाटत नाही। सर्व भगवान आत्मविश्वास हे येते आणि खरं या कुटुंबामध्ये ज्या कुटुंबावर आई वडिलांचे स्नेह आहे, आई वडिलांचे आशीर्वाद आहे, ज्या कुटुंब आई वडिलांवर प्रेम करतात, त्यांच्यावर लक्ष ठेवतात, मला वाटते आपले मुलाबाळाला पण तसेच प्रकारचे संस्कार जातात आणि कुटुंबाला एक शिस्तप्रिय एक चांगली संस्कार देण्यासाठी माता पिता पूजन आणि माता पितावर एक प्रेम आणि त्यांचे सर्व गोष्टीची काळजी ठेवणे अत्यंत महत्वाचे। आज अत्यंत सकाळी ऑफिसला मी बसलो होतो, एक 82 वर्षाची महिला आमच्याकडे कोंढवा भागातील राहणारी आली आणि त्यांचे एक मोठा मुलगा आहे, ते सिंगापूरमध्ये मोठा डॉक्टर आहे। हे त्यांना एक आई 82 वर्षाची कॅन्सर पेशंट आहे, त्यांना व्यवस्थित चालता येत नाही, त्यांचे मोठा मुलगा त्यांना काही लक्ष देत नाही, धाकट्या मुलाकडे राहतात, ते त्यांची पत्नी आणि ते त्यांना डेली लेवलवर त्रास देत आहे। अशा प्रकारचे ज्यावेळी महिला त्या 82 वर्षाचे सिनियर सिटीजन आमच्याकडे आली, मी त्यांना विचारलो काय आपले काही एनजीओ सोबत करून काही ओल्ड एज होम मध्ये पाठवण्याची व्यवस्था करू का, तर त्यांचे म्हणणं होता मला राहायचे मुलांसोबत, प्रेम करायचे मुलांना, ते जे काही करतील ते राहायचे तिथे, फक्त एवढेच काळजी करा की साहेब मला मारतील नाही किंवा मला त्रास नाही देणार, आमचे मेडिसिन साठी पैसे देतील आणि मला 2-3 वेळाची जेवण देतील, अशी प्रकारची अपेक्षा त्या आईची होती। खरं अत्यंत वाईट वाटत होतं आणि जर आमचे बस चालत असतील तर ते मुलांना दोन्हीला बोलून ते परेड घ्यायला पाहिजे रस्त्यावर, अशा प्रकारचे मुलांचे। खरं अत्यंत चांगली प्रोग्राम आहे, आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा, हार्दिक धन्यवाद, हार्दिक बधाई। आणि आम्ही आज या परिसरात आलेले आहे हे त्या दृष्टिकोनातून जे त्या दृष्टीची एक प्रोग्राम नाही आहे, एक वेगळा आम्ही आपल्याशी चर्चा सत्र ठेवू, परंतु या परिसराला कायदा सुव्यवस्था बाधित ठेवण्यासाठी व गुन्हेगारीला नियंत्रण करण्यासाठी काही पावले आम्ही उचललेले आहे, काही आणखी महत्वाचे पाऊल उचलायचे। इथे इतके चांगले नवयुवक कार्यकर्ते आहे, सगळे युवक मंडळी आहे। आज आपल्याकडून एकच अपेक्षा आहे, आपण आमच्या सोबत पार्टनरशिप करत आहे। अवैध धंदे मनात कोणी हे संभ्रम ठेवू नका की अवैध धंदेवर पोलिसांचे आशीर्वाद आहे। मी पोलीस आयुक्त म्हणून आपल्याला हे आश्वासन देऊ इच्छितो, पोलीस दलाचे कोणताही अवैध धंदेचे वर आशीर्वाद नाही है।
काही पोलीस दलांमध्ये 1% काही ब्लॅक शीप जे काही करत असतील तर पोलीस विभागाचे त्यांच्यावर हात नाही आहे आणि अशा प्रकारचे जे कोणी पोलीस दलाचे अधिकारी कर्मचारी अवैध धंदेला जर मदत करत असतील तर आमची भूमिका त्यांचे विरोध आहे. आपल्याकडून अपेक्षा आहे की आपण आणि आम्ही मिळून या परिसरात ड्रग मुक्त लक्ष्मीनगर परिसरात करायचे. आज एक सगळ्यांनी एक त्याबद्दलची एक संकल्पना घ्यायला पाहिजे आणि गांजा एमडी जे काही ड्रग कोणी विकत असतील किंवा पियत असतील किंवा ते काही दवाई मेडिसिनचे शॉप मध्ये ते बटन सारखे काहीतरी हे करत असतील, काहीतरी रूपरेखा आहे. युवा संघटन सगळे आहे, आपण मिळून काही रूपरेखा तयार करून जेणेकरून पोलीस असल्यास नसल्यास, मी असलो नसलो, शेडकेचा बसला नसला, या भागात कोणी ड्रगचे सेवन करणार नाही. कारण ड्रग हे कुटुंबाचे नाश करायसाठी आहे. ड्रग ज्यांनी घेतला ते व्यक्ती तर मरतीलच, त्यांचे पूर्ण कुटुंब उद्ध्वस्त होऊन जातील. मला आपल्याकडून अपेक्षा आहे, कारण लोक म्हणते की काही लोक आहे जे इथे काही ड्रगचे सेवन, गांजा वांजाचे सेवनचे प्रकार आहे. अवैध दारू पूर्णपणे बंद करायची एक महिला विशेष करून इथे आहे. खरं अवैध दारू आणि दारूचे जास्ती सेवनचे परिणाम खऱ्या अर्थाने महिलांना होत असते. पुरुष जाऊन बाहेर दारू पिऊन येतात आणि महिलांसोबत वाईट वागणूक देतात किंवा पैसे, महिला मेहनत करून पैसे कमावतात, पुरुष जाऊन दारू पिऊन पैसे उडवतात. आमच्या महिला मंडळीला आपल्याकडून अपेक्षा आहे, एकत्रित होऊन आपण सगळ्यांनी एक ठामपणे निर्णय घेऊ की या परिसरात कोणताही दारूचे अवैध धंदे चालू देणार नाही आणि जे काही लीगल शॉप असतील ते अवैध दारूवाल्यांना जर दारू विकला तर त्यांचेच विरुद्ध मोर्चा काढायचे. मी पण मोर्चाला येऊ आपल्या सोबत आणि सगळे चालू करू. परंतु मी आपल्याला सांगतो, अवैध दारू, गांजा, नशा आणि मटका जुवा ही जर बंद केले तर 99% अडचण त्याच वेळी त्या परिसराचे संपते. मी पोलीस आयुक्त म्हणून आपल्या सर्वांना आश्वासन देऊ इच्छितो, आपण आमचे सोबत राहा. मनात काही संभ्रम ठेवू नका की आम्ही काही माहिती दिली तर अवैध धंदेवाले आम्हाला त्रास देतील. आपण आमचे सोबत राहा. कोणाचे औकात नाही की आपले बालपण बाधा करू शकतील, या विश्वास आपल्याला देतो. गुन्हेगारी बद्दल जे आता साहेबांची आमची चर्चा होत होती आणि खरं ते आमचे जे मत आहे तेच त्यांचे मत आहे. विशेष करून कोरोनाचे नंतर ज्यावेळी मुले स्कूलचे बंद होता आणि ऑनलाईन शिक्षण सुरू झाली होती, बरेचसे मुलं स्कूल जाण्याची त्यांचे आदत सुटली, पद्धत सुटली. काय कारणाने ते स्कूल ड्रॉपआउटचे प्रमाण जास्ती होऊ लागले आणि अशा प्रकारचे मुले यांना वाईट सवय लागल्यामुळे दारू, गांजा, मटका, दिवसभर पान टपरीवर बसणे अशा प्रकारचे कृत्य केल्यामुळे यांना गुन्हेगारी प्रवृत्ती वाढत असल्याचे सर्व ठिकाणी दिसून येत आहे. अशा प्रकारचे मुलांना पण मेन स्ट्रीम मध्ये आणण्यासाठी कायद्याची किती त्यांना दणका द्यायची ती देऊ, परंतु आज सोबत त्यांना स्कूल परत जाण्यासाठी, कॉलेज परत जाण्यासाठी, शिक्षण परत घेण्यासाठी जी काही मदत आमची, प्रशासनाची किंवा इतर विभागाची लागेल ते आपल्याला नक्कीच आम्ही पुरवू. आणि आपण स्वतः इतके मोठे संघटन आहे की आपण मनात घेतले तर 90% प्रॉब्लेम त्याच वेळी संपेल. या परिसरात आता आम्ही येत होते, शेडके साहेब, या रस्ता लहान आहे, मला मान्य आहे, परंतु रस्त्यावर भंगार किंवा बोरेमध्ये काहीतरी कचरा ठेवून किंवा बेवारीस वाहना जे लावलेली आहे किंवा बेस्थितीने जे वाहन पार्क आहे, काहीतरी लोकांची चर्चा करून एक साइड इव्हन ऑड, एक दिवशी या बाजूने एक दिवशी त्या बाजूने काहीतरी करून लोकांना चालण्यासाठी, येण्या जाण्यासाठी काय मार्ग सोपा करता येईल, थोडा एक वातावरण शिस्तीचे असायला पाहिजे. नक्की ते काही ठेला आहे त्यांना विकायचे, सब्जी भाजी विकायचे, काही त्यांना एरिया जर निश्चित करून दिले सर्वांची आम सहमतीने तर त्यांचे व्यवसाय पण होईल. मला त्यांचे व्यवसाय पूर्णपणे नष्ट करायचे तशा नाही आहे.
परंतु एक ओव्हरऑल शिस्तीचे जर वातावरण आम्ही रस्त्यावर करू शकले, याचे लहान लहान गल्यांमध्ये थोडा करू शकले, तर नक्कीच आमचे महिला मुली मंडळीला सगळ्यांना याचे फायदा होईल. मी पोलीस दलाच्या वतीने आपल्याला नक्कीच आश्वासन देतो, आम्ही आपले सोबत या भागाचे नागरिकांसोबत आहे. आपण मला 100 वेळा बोलवले, मी 100 वेळा येऊ, आपण मला सोबत चालून काही दाखवायचे मी बघू. परंतु आमचे दल या परिसराला शिस्तप्रिय आणि काहीतरी एक मोहीम राबवायची की साहेब गुन्हे मुक्त महिना, म्हणजे मार्च महिन्यामध्ये एक एनसी पण यायला नाही पाहिजे, एक मारामारीचे घटना नाही व्हायला पाहिजे, एक अवैध धंदे नाही असला पाहिजे. काही वादाचे मुद्दे आहेत तर जे जुने तंटा मुक्तीचे होतात, गाव छोटा लहान एक स्लम एरिया आहे, इथे काही चांगले लोकांना आपण सोबत घेतले, काही वाद असतील आजूबाजूच्या लोकांचे वाद असतील, काही हे असतील, त्यांना निराकरण करायसाठी काही आमचे चौकी स्तरावर त्यांचे एक कोऑर्डिनेट करून जर करता आला तर काही एक मोहीम राबवू. अत्यंत यामध्ये एकंदरीत पोलीस विभागाकडून या भागाला आणखी शिस्त करण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहे, कटिबद्ध आहे आणि पूर्ण पोलीस दलाच्या वतीने आपल्याला आश्वासन देऊ इच्छितो की आम नागरिकांची अडीअडचणींचे निराकरण करणे आमच्यासाठी प्राधान्याचे विषय आहे आणि नक्कीच आम्ही करू. सर्व आयोजकांचे परत एकदा हार्दिक धन्यवाद, अभिनंदन. आपण अत्यंत चांगली कार्यकर्ते आणि मला बोलवली यासाठी वैयक्तिक धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.